CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण नांदेड परिसरातील मोंडा भागातील नारी शक्ती दुर्गा मंडळ या देवीपाशी आहोत। या ठिकाणी आज सतत 11 दिवसापासून देवीचे या ठिकाणी आगमन झालं होतं। 11 दिवस या ठिकाणी विविध कार्यक्रमांनी मनोरंजन कार्यक्रम आयोजित केला होता। त्यानिमित्त या ठिकाणी आपल्यासोबत देवीचे भक्त या ठिकाणी सदस्य आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करतो। ताई नमस्कार, काय नाव आपलं? मीरा जयप्रकाश शेवले। या ठिकाणी 11 दिवस झाले देवीचा या ठिकाणी कार्यक्रम ठेवलात, काय काय होतं या ठिकाणी? आम्ही तर पहिली वेळेस देवी बसलेलो आहोत। आज आमचे कार्यक्रम खूप छान झालेले आहेत। अशी आम्हाला एक शक्ती भेटलेली आहे की आम्ही म्हणजे न करता ते कार्यक्रम करून दाखवलेले आहेत। मोंड्या मार्केटमध्ये अजून पुढे असेच काम कार्यक्रम करता। मला वाटतं या ठिकाणी पहिल्याच वर्षी या ठिकाणी देवी बसली होती, त्यामुळे या ठिकाणी यांचं कोणताही कला जे करण्यासाठी असेल त्याची तालीम वगैरे किंवा नियोजन लावलं नव्हतं। तरी पण या ठिकाणी जे आपण घरी जशा प्रकारे वागता किंवा जे आपल्याला योग्य वाटेल तशा प्रकारे या ठिकाणी त्यांनी 11 दिवस या ठिकाणी विविध प्रकारचे कार्यक्रम घेतले होते। आज या ठिकाणी चांगल्या प्रकारे या ठिकाणी गोंधळ देखील आयोजित केला होता। काय सांगतात? मी नाशिक त्या सगळ्या महिला मंडळाचा आभारी मानतो। आम्हाला खूप सहकार्य केलेले आहेत महिला मंडळाने आणि आमचे सगळे बंधू भाऊंना सगळ्यांना आम्हाला इतकी शक्ती दिलेली आहे। म्हणजे आम्ही दरवर्षी असाच कार्यक्रम ठेवू, अशी शक्ती देऊ आम्हाला, हेच आम्ही देवीला सगळे कोणताही कार्यक्रम असो, देवी असो या गणपती बाप्पा असो, करणारे एक दोघं असतात, परंतु त्याला सहकार्य करणारे पूर्ण गल्ली असते व त्यातील काही 10 ते 12 जण असतात। तेव्हा हा प्रोग्राम या ठिकाणी अशा प्रकारे चांगल्या प्रकारे या ठिकाणी आयोजित केला जातो। या ठिकाणी देखील 11 दिवस या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले ते विविध कार्यक्रम या ठिकाणी करण्यासाठी ताईच्या व्यतिरिक्त या ठिकाणी गल्लीमधले असतील, त्यानंतर या ठिकाणी जे सद्भक्त असतील जे या कार्यक्रमासाठी उपयोगात पडले त्यांना या ठिकाणी त्यांनी आताच त्यांचे सर्वांचे आभार मानलेले आहे। आणि पुढच्या वर्षी या ठिकाणी यापेक्षाही कितीतरी पटीने चांगल्या प्रकारे या ठिकाणी देवी बसवण्यात येणार आहे। त्यानंतर 11 दिवस विविध कार्यक्रमांचे देखील चांगल्या प्रकारे या ठिकाणी आयोजन होणार आहे। पुढल्या वर्षी या ठिकाणी बरेच जणांना सांगितलं आहे की पुढच्या वर्षी 11 दिवस या ठिकाणी लाईव्ह चालणार आहे। लाईव्ह प्रोग्राम आपण पुढल्या वर्षी पाहणार आहोत 11 दिवस। या ठिकाणी जे अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी देवीचा गोंधळ घातला होता ते या ठिकाणी गोंधळी देखील आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत। काय आपण सांगणार याविषयी? आपलं गोरक्षण संस्था दिनकर बळीराम पाटील चिंचगाळे। मी गोरक्षण मध्ये माझा जन्म झालेला आहे आणि गोरक्षण मध्ये सेवा करतो गायची। आता किती आहेत गाय आपल्याकडे? आपल्याकडे 400 गाय आहेत। कुठे आहेत गाय आपल्या? आपल्या नांदेडला आसना नदी आनंद सागर मंगल कार्य पलीकडे गौशाला आहे, तिथं 300-400 गाय आहेत। तिथे मी सेवा करतो। माझे कर्मचारी आहेत, गायी आहेत, कोणी पकडून आणलेले हे केलेले सगळ्याला आम्ही चारा वगैरे पाणी खल्ली सगळ्याला देतो। तरी माझी एक भक्ती आहे ते देवीची। मी कोणाचे पैसे घेत नाही, रुपया घेत नाही। माझ्या बहिणीने मला इथं बोलिलं आहे, मी सेवा करण्यासाठी इथं सिडकोमध्ये हजर झालेला आहे। मी असंच वर्षाने येऊन मी सेवा करून जाईल माझ्या बहिणीची आणि माझ्या माता मायची। माझ्या काही धंदा नाही, गोंधळीचा हे नाही, काही नाही, पण माझ्या मनातून माझ्या देवीचं मी मार्गदर्शक मी करतो। आपल्यासोबत किती जण आहेत? माझ्या सर्व 6 माणसं आहेत। 7 माणसं आहेत? 6-7 माणसं आहेत। सगळे आपले कर्मचारी आहेत, गोरक्षणचे काम करणारे। असं आहे आपला काय गोंधळीचा जिथं बोलले तर जाईना काय ना, आपली सेवा गायबाईची करायची। 9 दिवस सेवा बहिणीची करायची, तशीच आपल्या देवीची सेवा आपल्याला 9 दिवस आम्ही हर ठिकाणी जाते। नांदेडमध्ये 12 महिने गोंधळ बऱ्याच ठिकाणी असते। गोंधळाला जाता या फक्त 9 दिवस? 9 दिवस 12 नाही नाही 12 महिने 12 महिने आपण काय करतो दुसरं काम? 12 महिने गायची सेवा। गायची सेवा गौशालामध्ये। गोशाळा जे चालते ते कोणाच्या अंतर्गत चालते? हे आपल्या दान धरम मोंडा हळद मोंडा देणगीवर चालते गौशाला। या ठिकाणी आताच जे गोंधळ या ठिकाणी घातलाय आपण, अतिशय चांगल्या प्रकारे गोंधळ घातलात। मला तर वाटलं नाही या ठिकाणी की आपण एवढे मोठे या ठिकाणी गोरक्षण किंवा गायीची सेवा करणारे असाल। मला तर असं वाटलं की 12 महिने आपण गोंधळाचे विविध कार्यक्रम जे घालतात त्याप्रमाणे तुमची एक टीम असेल आणि आपण गोंधळाचा कार्यक्रम असेल। परंतु आपले या ठिकाणी कौतुक करावं तेवढं कमी आहे। अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपण गोंधळ घातलात। या ठिकाणी मला तर वाटते 9 पासून आता 11 वाजलेत, परंतु 11 वाजेपर्यंत मला तर वाटते 5 ते 10 मिनिटं झाली। अशा प्रकारे या ठिकाणी सर्वजण या गोंधळामध्ये रंगून गेले होते। अतिशय चांगल्या प्रकारे गोंधळ घातलात। तुमचं पुन्हा एकदा आमच्या या देवीकून स्वागत आहे। हा पूर्ण प्रोग्राम आपण CM24 लाईव्ह न्यूज या न्यूजवरून आपण लाईव्ह हा प्रोग्राम पाहतात। मला वाटते 7 वाजल्यापासून हे लाईव्ह चालू आहे। आपण देखील चांगल्या प्रकारे पाहिलात हा गोंधळ आणि हा कार्यक्रम आपला कसा वाटला हे आपण लाईव्ह मध्ये जे खाली डिस्क्रिप्शन मध्ये जे आहे बॉक्स मध्ये आपण लिहून सांगू शकता की कशा प्रकारे आपला गोंधळ वाटला। या ठिकाणी जे देवीच्या या ठिकाणी सदस्य असतील, जे महिला आहेत त्यांच्याशी देखील आपण चर्चा करू। ताई काय सांगणार?
काय नाव आपलं? ऍडव्होकेट राजश्री हिवरेकर आहे. हे आम्हाला पहिलं सांगा, तुम्ही ऍडव्होकेट आहात तर आपण देवी किंवा देवावर भरोसा ठेवता का? तशी श्रद्धा आहे. श्रद्धा आहे. म्हणजे माझं म्हणणं असं आहे की श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. याबद्दल आपली श्रद्धा आहे, माझी आहे. याबद्दल आपली मत काय? कारण लहानपणापासून देवाचे संस्कार दिलेले आहेत घरच्यांनी, त्यामुळे माझी श्रद्धा आहे त्याच्यावर. हिंदू धर्म आपला असल्यामुळे जन्मतच आपल्यावर देवाचे संस्कार असतात आणि देव आहे म्हणूनच ही सृष्टी चालू आहे. देव, बरेच जण म्हणतात देव आहे नाही. हा लाईव्ह पयाचे प्रश्न आपण पाहतात. बरेच जण या ठिकाणी म्हणतात की देव असे नाही, परंतु कुठं ना कुठं असणार, अंश ना असणार अंश, पण या ठिकाणी हवेत का असणार, परंतु देव आहे म्हणून ही सृष्टी आहे. काय याबद्दल नाही आहे. कारण सुशिक्षित लोक देव नाही म्हणतात. मी मानते, देव मानतात. कोणी मानो या मानो, हा मी मानते. बरं, काय सांगणार 11 दिवसाचा कार्यक्रम? सर, सुरुवातीला तर हे काही नियोजन नव्हतं. प्रथम काही महिला आमच्याकडे आल्या आणि आपण दुर्गा देवी बसूया, कारण या मोंडा मार्केटमध्ये आजपर्यंत कधी देवी बसवली नव्हती. मी म्हटलं ठीक आहे, आपण सर्वांना बोलूया. मीटिंग वगैरे बसवली बायकांची, महिला मंडळाचा एक ग्रुप केला आणि ग्रुप करून आम्ही सगळ्यांना मार्गदर्शन केलं आणि देवी बसवण्याचा सगळ्यांनी होकार दिला. पण एवढं छान कार्यक्रम होतील हे कधी वाटलं नव्हतं मला. लगेच आम्ही काही म्हणजे जे ठरवले नव्हत्या गोष्टी ते होत होत गेल्या आणि खरोखरच देवीनं शक्ती दिली. देवीनं सगळ्या अंगामध्ये आमच्या एवढं तल्लीन वातावरण भरलं आणि एक डान्स स्पर्धा झाल्या, काही लेकरांचे खेळ झाले, पुन्हा खुर्ची रेस झाली. महिलां पण याच्यामध्ये तल्लीन होऊन गेल्या. पुन्हा काही मुलं होते, रावणाचं देखील त्यांनी दसऱ्याचं आपण ठरवू म्हणून त्यांच्या मनावर आम्ही त्यांनाही सोडलं. एवढं सुंदर काल त्यांनी रावणाचं देखील दहन झालं. सर आपल्याला दाखवतील आणि खरोखरच ह्या वर्षी म्हणजे आज आपण एवढं केलं, अजून पुढच्या वर्षी भरपूर काय करू. म्हणजे आता हे गोंधळाचं देखील आमचं काही ठरवलं नव्हतं, पण अचानक एवढं छान झालं हे खरंच मलाही बघून खूप मी भारावून गेले. प्रत्येक कार्यक्रमाला देवीची कृपा म्हणायला हवी. काय सांगणार आपले? काय नाव आपलं? माझं नाव शिवानी नारायण कन्नावर आहे. बेसिकली सरांचं म्हणणं असं होतं की यंग जनरेशन मध्ये जरा भक्तिभाव नसतो, असं काहीच नाहीये. सगळं मान्यवर आहे. आपल्या घरचे संस्कार असतात आणि प्रत्येक जण अंधश्रद्धाला नाकारतं, श्रद्धेला सगळे होकार देत असतात. आणि पहिल्यांदाच इथे देवीचा कार्यक्रम झालेला आहे आणि सर्व महिलांनी आयोजित केलेला आहे, पण नंतर सर्व पुरुषांनी याला हातभार लावलेला आहे. एका दिवशी जस्ट म्हणत देवीचा प्रसाद आम्ही मोठा करण्यात आला, पण त्याच्यानंतर प्रत्येक दिवशी इथं महाप्रसादासारखा प्रसाद करण्यात आलेला आहे. आणि प्रत्येक जणांनी इकडे सगळ्या कॉम्पिटिशन्स होऊ द्या किंवा काही वेगवेगळ्या स्पर्धा होऊ द्या, लहान मुलं असू द्या, मोठे असू द्या किंवा सगळे कपल, या सगळ्या गोष्टींमध्ये सहभागी होते. श्रद्धा असो या अंधश्रद्धा असो, परंतु देव असो, गणपती बाप्पा असो, त्यानंतर देवी असो, या का कारणानं होईना, परंतु या ठिकाणी गल्लीतले जे असतील ते 12 महिने एका ठिकाणी येतात न येतात, परंतु या ठिकाणी गणपती आणि देवीच्या अनुषंगाने सर्वजण एका ठिकाणी येतात. यातून सर्वांचे दुःखसुख असेल, सर्वांचे जे काही परिस्थिती असेल ते ठिकाणी या ठिकाणी जाणून घेतात आणि या ठिकाणी सुखामध्ये नाहून जातात. मला वाटतं गणपतीचे 11 दिवस आणि या देवीचे देखील यावर्षी 11 दिवस कुणीकडे गेले यांना पत्ता लागला नाही. या ठिकाणी एकदम असं यायला वाटतं की 4 ते 5 दिवस झाले असतील. काय सांगणार याविषयी आपण? माझं नाव सौमंगला नामदेवराव पांचाळ आणि नारी शक्ती दुर्गा मंडळ, हनुमान नगर, मोंडा मार्केट या सर्व कमिटींनी, बायांनी, सर्वांनी मिळून दुर्गा मातेचं आयोजन केलं आणि ते आईने कसं करून घेतलं ते आईच्याच मनात आहे. आणि पुढच्या वर्षी पण दुर्गा मातेने आम्हाला असंच बळ द्यावं आणि आम्ही सगळ्यांनी असाच प्रोग्राम करावा आणि या सगळ्या आलेल्या बंधुभावांचा आभार आहे. या ठिकाणी यांच्या कार्यक्रमाला नेहमी आमच्या CM24 लाईव्ह न्यूजचं या ठिकाणी त्यांना सहकार्य असतं. मला वाटतं पांचाळबाई जेव्हा पहिल्यांदा बोलले त्या शिवमंदिरापाशी तर प्रत्येक शब्द त्यांना सांगावा लागला, परंतु या ठिकाणी आज एवढं चांगल्या बोलले आहेत. या ठिकाणी प्रॅक्टिस त्यांनी अतिशय चांगली केली आहे आणि आमच्या CM न्यूजचं देखील त्यांना सहकार्य लाभलेलं आहे. या ठिकाणी आपल्यासोबत देवकते आहेत जे की या परिसरातील लातूर फाटा भागातील जे मंदिर असतील, जे या ठिकाणी देवी असेल, जे काही सहकार्य असतील ते करतात आणि चांगल्या प्रकारे पूर्ण त्यांनी तन मन धन, विशेष धन महत्वाचं आहे या ठिकाणी, तन मन धन हे पूर्ण लावून मनोभावे भक्ती करतात. या ठिकाणी शिवमंदिर देखील या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे त्यांच्या आयोजनातून या ठिकाणी उभारलेलं होतं. त्यानंतर गणपती असेल, त्यानंतर या ठिकाणी देवीची देखील या ठिकाणी स्थापना यावर्षी पहिल्या वर्षी महिला जरी म्हणतात आम्ही केल्या तर यामध्ये 99% वाटा हा या ठिकाणी देवकते साहेबाचा आहे आणि त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे हा देवीचा देखील कार्यक्रम आयोजित केला आहे. देवकते आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगणार याविषयी आपण? आमच्या मोंढ्यातल्या सर्व माता भगिनी जे आहेत या ठिकाणी फार उत्साहामध्ये कार्यक्रम ठेवले आणि त्यांना वाटलं की बाबा थोडंसं आम्हाला सहकार्य केलं पाहिजे. आता महापुरुषाच्या जयंती असो किंवा आपले देवा धर्माचे कार्यक्रम असो किंवा व्यापारी मंडळाचे काही मोर्चे असो, प्रत्येक वेळेला आम्ही सक्षम राहतो.
पण आमचा जे हा मोंढा परिसरचा जे भाग आहे महानगरपालिकेमध्ये असून सुद्धा फार दयनीय अवस्थेमध्ये आहे. आता या दयनीय अवस्थेतल्या मोंढ्याला त्या शासनाला जर दाखवायचं असेल तर आमच्याकडे दुसरा काही पर्याय नाही. कारण शासनाला आम्ही जाऊन काही बोलू शकत नाही. मागणी केलं तर ते द्यायला तयार नाहीत. रस्त्याची डेव्हलपमेंट नाही, नाल्या नाही, रोड नाही, पाणी नाही. महानगरपालिकेमध्ये आम्ही 25 वर्षापासून राहतो. एका खेड्यासारखं वातावरण आम्हाला इथे दिलेलं आहे महानगरपालिकेनं. अशा प्रशासनासाठी आम्ही काय करणार? त्यासाठी या प्रशासनाला न जुमानता सर्व कार्यक्रम आम्ही स्वतः या ठिकाणी घेतो. महापुरुषाच्या जयंत्या असोत अथवा सार्वजनिक देवाधर्माचे कार्यक्रम असोत हे आम्ही स्वतः आमच्या स्वखर्चानं घेतो. कारण महानगरपालिकेवर आम्ही आतापर्यंत कोणीही या मोंढ्यातले लोक अवलंबून नाही. पण महानगरपालिकेला आम्ही करोडो रुपये टॅक्स मात्र दिलेला आहे. अजून आमच्या घराला 25 वर्ष झालं पाण्याची लाईन नाही. आमच्याकडे बोरचं पाणी आहे. एखाद्याच्या कुटुंबातल्या जर बोरचं पाणी आटलं तर आम्ही एकमेकाला पाणी देऊन सहकार्य. कारण हे एवढा मोठा महानगरपालिकेमध्ये आम्ही आहोत आणि या महानगरपालिकेचं जर आमच्याकडे एवढं मोठं दुर्लक्ष आहे, प्रशासनाचं एवढं मोठं दुर्लक्ष आहे, आम्ही वारंवार वेळोवेळी अनेक वेळा आम्ही शासनाला विनंती करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण शासन काही दखल घेत नाही. तर अशा वेळेला आता शासन आमची दखल घेऊ नये, कारण आम्ही शासनाची दखल घेणार आहोत आता आणि ते कार्यक्रम आम्ही चालू केले जाऊ. मला वाटतं या ठिकाणी ज्या टाइमला गणपती बाप्पा बसवले लोकमान्य टिळक यांनी, त्याचं कारण असं होतं की या ठिकाणी भारतावर इंग्रजाचं राज्य होतं. इंग्रज पळवून लावण्यासाठी या ठिकाणी सर्वजण एकत्र यावे व आपण त्याचा विचार करावा याकरता या ठिकाणी गणपती बाप्पा बसवले होते. परंतु या ठिकाणी देवकते साहेबांनी या ठिकाणी देवी बसवली आहे महानगरपालिकेला धडा शिकवण्यासाठी. आणि मला वाटतं या ठिकाणी महानगरपालिका नक्कीच या मोंढा भागातील जे देवकते राहतात हनुमान नगर मध्ये येईल आणि या ठिकाणी जे सोयी सुविधा आहेत त्या नक्कीच या ठिकाणी पाहिल. आणि ज्याप्रमाणे इंग्रज पळवून लावले भारताने, तसे या ठिकाणी महानगरपालिका या ठिकाणी त्यांनी बोलवून आणतील आणि या ठिकाणी जे काही यांचे प्रश्न असतील ते मांडतील आणि ते महानगरपालिकेला नक्कीच मांडावं लागतील. काय सांगणार याविषयी आपण? बस सर, प्रशासनाला माझी एवढीच विनंती आहे, जर आम्हाला महानगरपालिकेमध्ये ठेवायचं असेल तर आम्हाला सर्व सुखसोयी द्या, नाहीतर आम्हाला महानगरपालिकेमधून तोडून टाका. कारण का महानगरपालिकेला आम्ही करोडो रुपये दिलोत, पण महानगरपालिकेनं आम्हाला कुठलीही सुविधा दिलेली नाही. फक्त एकच विनंती आहे, आता आम्ही जेवढे काही इथले मोंढा मार्केट मधले लोक आहोत, इथून पुढे महानगरपालिका आमच्याकडे टॅक्स मागायला यायचं नाही. जर आमचा टॅक्स पाहिजे असेल तर आमची डेव्हलपमेंट करा, अन्यथा आमच्याकडे येऊ नका. एवढीच आमची विनंती आहे. या ठिकाणी देवकते यांच्या शब्दातून आपल्याला असं लक्षात आलं असेल की या ठिकाणी जेव्हा एखादा माणूस अति शेवटच्या टोकाला जातो तेव्हा या ठिकाणी हे असा प्रश्न येतो. महानगरपालिकेनं खरोखर या ठिकाणी देवकते जे राहतात त्या हनुमान नगर भागामध्ये यावं व या ठिकाणी जे काही डेव्हलपिंगसाठी जे सुविधा असतील, जे काही करायचं असेल ते करून नक्की द्यावं. कारण त्यांचं म्हणणं आहे की आम्ही पूर्ण टॅक्स भरतो. या ठिकाणी रोड असेल, नाली असेल, त्यानंतर जे रस्ते असतील, पाईपलाईन पाण्याची असेल, या ठिकाणी कोणतीही सुविधा झाली नाही. तेव्हा या ठिकाणी त्यांनी जे देवी बसवली आहे त्यांचं कारण जेवढं आहे की हे या ठिकाणी अधिकारी असतील, पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, आमदार खासदार असतील, या गल्लीमध्ये यावं व या गल्लीची जी अवस्था आहे ती आपल्या डोळ्यांनी पाहावी व या ठिकाणी यांना न्याय देण्याचा प्रयत्न. या देवीसाठी जे सहकार्य केलेले आहे त्या ठिकाणी देवकते असतील, त्यानंतर येवले असतील, हे अत्यंत बरेच जण या ठिकाणी आहेत ते की या ठिकाणी सहकार्य करत आहेत. काय सांगणार त्या विषयावर? तर मी जयप्रकाश येवले, मी भाजपचा कार्यकर्ता आहे. माझं या ठिकाणी घर आहे या मोंढा भागामध्ये. आम्ही या देवीच्या माध्यमातून सर्वांना एकत्रित आणून आपल्याला जे सुखसुविधा इथं जे उपलब्ध होतील त्या उपलब्ध करून घ्यायचे, आपल्याला त्या माध्यमातून सर्वांना एकत्रित आणायचं आहे आणि एकत्रितपणे लढा देऊन हे करायचं आहे. आपण या देवीसाठी सर्व महिला भगिनींनी, बंधू, आमच्या मित्रमंडळींनी सहकार्य केलं, त्यासाठी मी सर्वांचे आभार मानतो. आणि या ठिकाणी सर्व हे सीधा प्रसारण लाईव्ह आहे. CM24 लाईव्ह न्यूजहून 7 वाजल्यापासून आपण आरती असेल, त्यानंतर महाप्रसाद असेल, त्यानंतर हे गोंधळ असेल, हा पूर्ण कार्यक्रम आपण CM24 लाईव्ह न्यूज या चॅनलवरून लाईव्ह पाहिलात. हा प्रोग्राम आपल्याला कसा वाटला, या ठिकाणी जे देवी आहे ती कशी वाटली, त्यानंतर या ठिकाणी जे गोंधळ घातला गोंधळी हे गोंधळ कसा वाटला, त्यानंतर या ठिकाणी देवकतेने यांनी आपल्या बेंबीच्या देठापासून शासनापर्यंत इथला न्याय मिळावा याकरता सर्वांना या ठिकाणी एक प्रार्थना केली आहे. विशेष या ठिकाणी जे देवाला प्रार्थना करतात तशी या ठिकाणी प्रार्थना केली आहे. नंतर त्यांनी रोष देखील दाखवला आहे की या ठिकाणी जर आपण आम्हाला न्याय नाही दिला तर आमच्याकडे पट्टी मागायला किंवा जे काही पाणीपट्टी असेल, नळपाटी असेल, कोणताही टॅक्स असेल ते मागायला येऊ नये. हा आपला कसा वाटला हे आपण कमेंट बॉक्स मध्ये लिहू शकता, जेणेकरून शासनाला कळावं. येवले साहेब म्हणाले की मी भाजपमध्ये आहे. आपल्या भाजपमध्ये आपण आहात, चालू आपली सरकार आहे. चालू सरकार असल्यामुळे आपण सरकारचरणी या ठिकाणी मला वाटते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सध्या खूप
चांगले आहेत, त्यानंतर उपमुख्यमंत्री देखील चांगले आहेत. आपण या ठिकाणी जे नांदेडचे जे आमदार खासदार आहेत ते देखील अतिशय चांगल्या प्रकारे आहे. तुम्ही नक्की एक बार त्यांना इथं बोलवा या परिसरामध्ये आणि ही परिस्थिती सांगा. हे लाईव्ह तर त्यांनी पाहतीलच, कारण माझं लाईव्ह आमदार खासदार असेल, कलेक्टर असेल, पूर्ण तळागाळातील जनतेपासून माझं लाईव्ह पाहतात. हे लाईव्ह नक्की पाहतील आणि त्यांनी हे तुमचा प्रश्न पुढच्या वर्षी ही देवी बसण्याच्या अगोदर या ठिकाणी बरेच प्रश्न सुटतील असं मला वाटतं. या ठिकाणी CM न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड. धन्यवाद.